ಹಲೋ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ವೆಲ್ಕಮ್ ಟು ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್. ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು 10ನೇ ತರಗತಿಯ ಸಮಯ ಕಿ ಪಹಚಾನ್ ಈ ಒಂದು ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೆ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಚರ್ಚಿಸೋಣ. 10ನೇ ತರಗತಿ ಹಿಂದಿ ವಿಷಯ ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಸಮಯ ಕಿ ಪಹಚಾನ್. ಅಭ್ಯಾಸ ಪ್ರಶ್ನೆ 1 ಮೊದಲೇ ಸೆಕ್ಷನ್ एक वाक्य में उत्तर लिखिए. प्रश्न 1 कवि के अनुसार मनुष्य के सुख कब नहीं मिलता. कवि के अनुसार मनुष्य को सुख कब नहीं मिलता. उत्तर कवि के अनुसार समय को नष्ट करके सुख नहीं मिलता. कवि के अनुसार समय को नष्ट करके सुख नहीं मिलता. प्रश्न 2 बहाने बनाने का प्रमुख कारण क्या है. प्रश्न 2 बहाने बनाने का प्रमुख कारण क्या है. उत्तर बहाने बनाने का प्रमुख कारण है आलस. बहाने बनाने का प्रमुख कारण है आलस. प्रश्न 3 समय किसका दिया हुआ अनुपम धन है. समय किसका दिया हुआ अनुपम धन है. उत्तर समय भगवान का दिया हुआ अनुपम धन है. समय भगवान का दिया हुआ अनुपम धन है. प्रश्न 4 कवि किस पर विश्वास करने को कहते हैं. कवि किस पर विश्वास करने को कहते हैं. उत्तर कवि आत्मा पर विश्वास करने को कहते हैं. कवि आत्मा पर विश्वास करने को कहते हैं. प्रश्न 5 समय खोने से क्या होता है. समय खोने से क्या होता है. उत्तर समय के खोने से हमेशा पछताना पड़ता है. पछताना पड़ता है. सेक्शन 2 ಅದರಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಪ್ರಶ್ನೆ 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए. ಮೊದಲ ಪ್ರಶ್ನೆ मनुष्य के लिए सुख की प्राप्ति कब संभव है. मनुष्य के लिए सुख की प्राप्ति तब संभव है जब वह समय को सदुपयोग करता है. काम के समय को बहाने करके नहीं टालता है. समय का नष्ट न करने के सुसमय पर जो काम करना है उसे मन लगाकर करता है. ऐसे मनुष्य को ही जीवन में सुख की प्राप्ति होती है. प्रश्न 2 समय का सदुपयोग कैसे करना चाहिए. उत्तर एक पल को भी व्यर्थ नहीं जाने देना चाहिए. एक एक पल से ही जीवन बनता है. इसलिए काम कोई भी हो उसे बिना किसी बहाने बनाए उसी समय पूरा मन लगाकर करना चाहिए. आलस त्याग कर समय को अमूल्य धन मानकर कार्य करने से जीवन सफल होता है. हमें काम करने का जो अवसर प्राप्त होता है उसे व्यर्थ जाने नहीं देना चाहिए. प्रश्न 3 कविता के अंतिम 4 पंक्तियों के कवि क्या कहना चाहते हैं. उत्तर कवि के अनुसार अपने आप पर विश्वास रखकर जो भी काम हम करें उसे पूरी लगन के साथ करें. हमें काम करने का अच्छा अवसर प्राप्त होता है. उसे व्यर्थ जाने नहीं देना है. समय को खोकर मनुष्य सुखी नहीं रह पाता. उसे हमेशा पछताना पड़ता है. प्रश्न 3 निम्नलिखित शब्दों में से सही शब्द चुनकर रिक्त ಸ್ಥಿತಿयों की पूर्ति कीजिए. ಅಂದರೆ ಬಿಟ್ಟ ಸ್ಥಳ ತುಂಬಿರಿ. ಉತ್ತರಗಳು ಇಲ್ಲಿಗೆ ಬ್ರಾಕೆಟ್ನಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸರ್ವಾರ್ಥ ಚಕ್ರವರ್ತಿ ಕರೋ ಅಭಿ ಶುಭ ಈ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹಾಕಬೇಕು. ಜೋ ಕರ್ನಾ ಹೈ ಡ್ಯಾಶ್ ಕಲ್ ಹೋ ಕ್ಯಾ ಜಾನೆ. ಉತ್ತರ ನೋಡಿ. ಉತ್ತರ ಕರೋ ಅಭಿ ಜೋ ಕರ್ನಾ ಹೈ ಕರೋ ಅಭಿ ಕಲ್ ಹೋ ಕ್ಯಾ ಜಾನೆ. चाहो तुम क्यों नहीं डैश भी होके चक्रवर्ती पम भी होके. ಮೂರನೇ ಬಿಟ್ಟ ಸ್ಥಳ ಯಹಿ ಸಮಯ ಹೈ ಅಹೋ ತುಮಾರಾ ಶುಭ ಜೀವನ್ ಹೈ. ನಾಲ್ಕನೇ ಬಿಟ್ಟ ಸ್ಥಳ ಖೋಕರ್
पीछे इसे सर्वार्थ पछताओगे. ಪ್ರಶ್ನೆ 4 ಅನುರೂಪತಾ ಆಲಸ್ಯ ಪರಿಶ್ರಮ. ಅಂದರೆ ಒಂದನೇ ಶಬ್ದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂಗೆ ಎರಡನೇ ಶಬ್ದ ಇರುತ್ತೆ, ಅದರ ತಕ್ಕಂತೆ ಮೂರನೇ ಶಬ್ದ ಇರೋ ಹಾಗೆ ನಾಲ್ಕನೇ ಶಬ್ದವನ್ನು ನಾವು ಬರಿಬೇಕು. ಆಲಸ್ಯ ಪರಿಶ್ರಮ ನಷ್ಟ ಲಾಭ. ಜಾನೋ ಮಾನೋ लगा दो भाग दो. धन निर्धन दिया लिया. जीवन मरण खोना पाना. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಉತ್ತರ ಜೋಡ್ಕರ್ ಲಿಖನ. ಕೇವಲ ಉತ್ತರಗಳನ್ನು ಇಲ್ಲೇ ಬರೆದಿದ್ದೀನಿ. ಅಬ್ ಉದ್ಯೋಗಿ ಸುಸಮಯ, ಆಲಸ್ ಬಹಾನ, ಜೀವನ್ ಪಲ್ ಪಲ್, ಸಮಯ ಅನುಪಮ್ ಧನ್. ಐದನೇದು ಧ್ರುವ समता. आठवें प्रश्न उदाहरण के अनुसार तुकांत शब्दों को पहचान कर लिखिए. उदाहरण जात पात, बहाने नहाने, समता क्षमता, धन मन, लगा दो मिला दो, जानो मानो, पाओगे खोओगे. प्रश्न 7 नीचे दिए गए शब्दों का शुद्ध रूप लिखिए. चक्रवर्ती चक्रवर्ती, चिता चिंता, नष्ट नष्ट, आलस आलस, सर्वार्थ समय संयम. प्रश्न 8 उदाहरण के अनुसार शब्द लिखिए. उदाहरण समय सुसमय, पुत्र सुपुत्र, फल सुफल, मन सुमन, योग्य सुयोग्य, यश सुयश, नाद सुनाद, माति स्मृति. नेक्स्ट 9वें प्रश्न अपने अध्यापक की सहायता से इसे पूर्ण कीजिए. एक पहर ಅಂದರೆ 3, एक दिन 24 घंटे, एक सप्ताह 7 दिन, एक पक्ष 15 दिन, एक मास 30 दिन, एक साल 365 दिन. ದಿನಗಳನ್ನು ಬರೀಬೇಕು. ಏಕ ಪಹರ್ ಅಂದರೆ 3 ಗಂಟೆ, ಒಂದು ದಿನ ಅಂದರೆ 24 ಗಂಟೆ, ಏಕ ಸಪ್ತಾಹ ಅಂದರೆ 7 ದಿನ, ಏಕ ಪಕ್ಷ ಅಂದರೆ 15 ದಿನ, ಏಕ ಮಾಸ ಅಂದರೆ 30 ದಿನ, ಏಕ ಸಾಲ ಅಂದರೆ 365 ದಿನ. ಇದಿಷ್ಟು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಈ ಒಂದು ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೆ ಉತ್ತರಗಳು. ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಇಷ್ಟವಾದಲ್ಲಿ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಚಾನಲನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಈ ರೀತಿ ಬೇರೆ ಒಂದು ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೆ ಉತ್ತರಗಳು ಬೇಕಾದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಸರ್ಚ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ.